नमस्कार, वुमन्स 24 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अर्थात एमएमसी निवडणुकीत यंदाही डॉक्टरांमध्ये मतदानाबाबत निरुत्साहाचे चित्र समोर आले आहे। रविवार 26 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात केवळ 18.09% मतदान नोंदवले गेले आहे। जिल्ह्यातील 2565 डॉक्टर मतदारांसाठी एकूण 4 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील फिजिओलॉजी प्रॅक्टिकल हॉल क्रमांक 1 आणि 2 येथे ही मतदान प्रक्रिया पार पडली। सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत झालेल्या मतदानात 322 पुरुष आणि 142 महिला असे एकूण 464 डॉक्टरांनी मतदानाचा हक्क बजावला। राज्यभरात सुमारे 1,30,000 डॉक्टर सदस्य असतानाही मतदानाची टक्केवारी कमी राहिल्याने चिंतेचा विषय निर्माण झाला आहे। 2019च्या तुलनेत यंदा मतदानात घट झाल्याचेही समोर आले। आयएमएम मधील फूट, राजकीय हस्तक्षेप आणि वाढते तापमान यासारख्या कारणांमुळे डॉक्टरांनी मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याची चर्चा रंगली आहे। निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त, पेयजल व्यवस्था, मंडपाच्छादन यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। दरम्यान या निवडणुकीतून महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या 9 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे। रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद याची निवडणूक अमरावती जिल्ह्यामध्ये पार पडली। मतदान सकाळी 8 ते 5 या वेळेमध्ये होतं। अमरावतीमध्ये एकूण 4 मतदान केंद्र होती। आपल्याकडं एकूण 4 मतदान केंद्रावरती मिळून 2565 एवढे मतदार होते, जे की मेडिकल परिषदेचे मेंबर असतात। आणि मतदान जे काही झालं त्यामध्ये पुरुष 322 आणि स्त्री 142 असे 464 मतदारांनी त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला। मतदानाच्या वेळेस आपण त्या ठिकाणी पुरेसे चोख बंदोबस्त ठेवला होता। पिण्याच्या पाण्याची सोय केली होती, मंडप टाकलेला होता, सावलीची व्यवस्था करण्यात आलेली होती। एकूणच मतदान प्रक्रिया अतिशय शांततेने पार पडली। संध्याकाळी 5 वाजता 18.09 एवढं टक्के मतदान झालं। मतदान झाल्यानंतर 2 जबाबदार नायब तहसीलदार आणि पोलीस बंदोबस्त यांच्या उपस्थितीमध्ये मतपेट्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं मुख्यालय, निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय मुंबई येथे कालच रवाना केल्या। अशा रीतीनं महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली। आज दिनांक 26 एप्रिल रविवार रोजी एमएमसीचं वोटिंग पार पडलं आहे। हे वोटिंग अमरावतीला 464 एकूण वोटिंग झालेलं आहे। म्हणजे एकूण मतदार हे 2565 होते। त्यापैकी आता बरेच कसे मार्टची मुलं असतात, इकडे तिकडे जातात, काही जणांच्या ड्युटीज असतात, त्या कारणानं मतदानाचा टक्का हा बऱ्यापैकी एवढाच राहत असतो, याच्यापेक्षा जास्त काही असा वाढत नसतो। म्हणून मतदान जे काही झालं त्याबद्दल मी स्वतः एक कॅन्डिडेट डॉक्टर वसंत लुंगे, अधिकृत पॅनल IMAचं पॅनल होतं आणि IMAच्या पॅनलमधून मी स्वतः रेस्ट ऑफ द विदर्भाचं प्रतिनिधित्व करत होतो। विदर्भातून 2 कॅन्डिडेट्स, त्यापैकी एक मी, आणि मतदान हे अतिशय शांततेत पार पडलं। आणि जे रिटर्निंग ऑफिसर आणि जे काही त्यांचे सहयोगी स्टाफ होते त्यांनी सगळ्यांनी चांगलं कॉपरेट केलं। आणि एवढ्या अशा उन्हाच्या दिवसात मी सर्वप्रथम अमरावती जिल्ह्यातील सगळे दूरदूरून आलेले, कोणी दर्यापूरहून आलं, कोणी परतवाड्याहून आलं, कोणी वरुडवरून आलं, कोणी मोर्शीवरून आलं, चांदूर बाजारवरून, धामणगाव रेल्वेवरून, अशा दूरदूरून उन्हाच्या दिवसात आले, त्याबद्दल मी त्यांना खरंच धन्यवाद देतो। आणि असंच आपण आपल्या फॅटर्निटीला सहयोग करत चला आणि प्रतिनिधित्व तुम्हाला विदर्भाला, खास करून यावेळी अमरावती डिव्हिजनला जे मिळालं, आता मतदानाचं रिझल्ट जो आहे तो 29 तारखेला काउंटिंग सुरू होणार आहे मुंबईला, आणि ते 30 तारखेला बऱ्यापैकी रिझल्ट यायची शक्यता आहे। तरी मी सर्व ज्यांनी मला मतदान केलं आहे त्यांना सगळ्यांना, किंवा जे मतदानाला आले उलट उत्साही, सगळ्यांना मी धन्यवाद देतो। आणि असंच तुम्ही फॅटर्निटीला सहकार्य करत चला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय IMA। अशाच नवनवीन अपडेट्स करिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल। तोपर्यंत धन्यवाद।